सुस्वागतम. वर्ग 5वा, विषय मराठी. पाठ पहिला. मनात काय आहे. स्वाध्याय. समानार्थी शब्द. दवंडी, जाहीर घोषणा. मोहरा, सुवर्ण नाणी. बक्षीस, भेट. हुक्की, अनावर इच्छा. बिंग, गुप्त गोष्ट. निष्णात, कुशल. लबाड, ठक. दया, कृपा. सत्कार, आदर. विद्वान, ज्ञानी. प्रणाम, वंदन. घमेंड, पोकळ दिमाग. उदंड, खूप. कीर्ती, ख्याती. सन्मान, आदर. विनंती, विनवणी. विरुद्धार्थी शब्द. गरीब विरुद्ध श्रीमंत. अचूक विरुद्ध चूक. खरे विरुद्ध खोटे. दूर विरुद्ध जवळ. शहाणा विरुद्ध मूर्ख. स्वागत विरुद्ध निषेध. कृपा विरुद्ध अवकृपा. वेगळे विरुद्ध एकत्र. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. एकदा रिकामी जागा दवंडी पिटवली. एकदा बादशहाने दवंडी पिटवली. बिरबलाला त्या ब्राह्मणाची रिकामी जागा आली. बिरबलाला त्या ब्राह्मणाची दया आली. माझ्या रिकामी जागा काय आहे ते रिकामी जागा पाहू. माझ्या मनात काय आहे ते सांगा पाहू. बादशहाला परम रिकामी जागा झाला. बादशहाला परम संतोष झाला. शाल रिकामी जागांनी रिकामी जागा देऊन त्यांचा सन्मान केला. शाल श्रीफळनी पगडी देऊन त्यांचा सन्मान केला. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. दवंडी कोणी पिटवली. उत्तर. दवंडी बादशहाने पिटवली. प्रश्न दुसरा. बादशहाला कशाची हुक्की यायची. उत्तर. बादशहाला लोकांची गंमत जम्मत करायची हुक्की यायची. प्रश्न तिसरा. बादशहाने ज्योतिषी बुवांना किती मोहरा दिल्या. उत्तर. बादशहाने ज्योतिषी बुवांना 5000 मोहरा दिल्या. प्रश्न चौथा. बादशहाने काय देऊन ज्योतिषी बुवांचा सन्मान केला. उत्तर. बादशहाने ज्योतिषी बुवांना 5000 मोहरा व शाल श्रीफळनी पगडी देऊन त्यांचा सन्मान केला. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. बादशहाने काय दवंडी पिटवली. उत्तर. मी सांगेन त्या माणसाच्या मनात काय आहे हे जो कोणी अचूक ओळखेल त्याला 5000 मोहरा बक्षीस मिळतील. अशी दवंडी बादशहाने पिटवली. प्रश्न दुसरा. ब्राह्मणाने बिरबलाला कोणती विनंती केली. उत्तर.
मी एक गरीब ब्राह्मण आहे. मला बक्षीस मिळालं तर माझी गरिबी दूर होईल. यासाठी आपण मला मदत करावी, अशी विनंती ब्राह्मणाने केली. प्रश्न 3. ज्योतिषाने प्रत्येक व्यक्तीच्या मनात असलेला कोणता विचार सांगितला? उत्तर: खाविंदांना उदंड आयुष्य नि आरोग्य लाभावं, त्यांची उत्तरोत्तर भरभराट होऊन दशदिशांत कीर्ती पसरावी, हा प्रत्येक व्यक्तीच्या मनात असलेला विचार ज्योतिषाने सांगितला. प्रश्न 4. बादशहाला कोणत्या उत्तराने परम संतोष झाला? उत्तर: आपल्या सर्व पितरांना स्वर्गप्राप्ती व्हावी अशीच इच्छा तुमच्या मनात आहे. या उत्तराने बादशहाला परम संतोष झाला. विषय मराठी. पाठ 2. मित्राची पारख. स्वाध्याय. समानार्थी शब्द. मैत्री, दोस्ती. एकत्र, एका ठिकाणी मिळून. चाहूल, कानोसा. लक्ष, अनुसंधान. धैर्य, धीर. पारख, परीक्षा. इमानीपणा, प्रामाणिकपणा. संरक्षण, बचाव. समर्थ, कार्यक्षम. विरुद्धार्थी शब्द. सुखी विरुद्ध दुखी. एकत्र विरुद्ध वेगळे. सावध विरुद्ध बेसावध. दूरवरून विरुद्ध जवळून. शहाणपणा विरुद्ध वेडेपणा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. रानटी कुत्रा आणि गाढव यांची खूप रिकामी जागा होती. रानटी कुत्रा आणि गाढव यांची खूप मैत्री होती. गाढवाला एका क्षणात मित्राची रिकामी जागा झाली. गाढवाला एका क्षणात मित्राची पारख झाली. कुत्र्यांचा रिकामी जागा तुझ्यात कुठून असायचा? कुत्र्यांचा इमानीपणा तुझ्यात कुठून असायचा? माझं संरक्षण करायला मी रिकामी जागा आहे. माझं संरक्षण करायला मी समर्थ आहे. रिकामी जागा खाली कोसळला आणि रिकामी जागा वेगाने धावत सुटलं. कुत्रा खाली कोसळला आणि गाढव वेगाने धावत सुटलं. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. कोणत्या दोन प्राण्यांमध्ये मैत्री होती? उत्तर: गाढव आणि रानटी कुत्रा या दोन प्राण्यांमध्ये मैत्री होती. प्रश्न 2. कुत्रा आणि गाढव एकमेकांना काय सांगायचे? उत्तर: कुत्रा आणि गाढव एकमेकांना एकमेकांची सुखदुःख सांगायचे. प्रश्न 3. गाढवाला कोणता भास झाला? उत्तर: एखादं मोठं जनावर आपल्याकडे येत असल्याचा गाढवाला भास झाला. प्रश्न 4. कुत्रा का घाबरला? उत्तर: लांडग्याचं लक्ष आपल्याकडे जायला नको या विचाराने कुत्रा घाबरला. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न 1. गाढवाला मित्राची पारख कशी झाली? उत्तर:
संकटकाळी कुत्र्याने गाढवाला संकटाचा मुकाबला करण्यास नकार दिल्यामुळे गाढवाला मित्राची पारख झाली. प्रश्न दुसरा. कुत्रा प्राणाला का मुकला? उत्तर. संकटाच्या वेळी मित्राला मदत करायची सोडून त्याला शहाणपणाचा सल्ला देणारा कुत्रा स्वतःच लांडग्याच्या तावडीत सापडला आणि प्राणाला मुकला. वर्ग 5वा, विषय मराठी, पाठ 3. स्वामी विवेकानंद. स्वाध्याय. समानार्थी शब्द. सत्य, खरे. पवित्र, शुद्ध. झोळी, लोंबती मोठी पिशवी. भिक्षा, भीक. नैवेद्य, देवाला अर्पण केलेले खाद्यपदार्थ. उद्धार, सोडवणूक. सेवा, मोबदला न घेता केलेले काम. तेजस्वी, चकचकीत. प्रतिनिधी, मुखत्यार. निमंत्रण, आमंत्रण. शिकवण, शिक्षण. सुदृढ, सशक्त. धैर्य, धीर. कोमल, मृदू. उज्ज्वल, प्रकाशमान. विरुद्धार्थी शब्द. शुद्ध विरुद्ध अशुद्ध. सत्य विरुद्ध असत्य. यश विरुद्ध अपयश. प्रचार विरुद्ध अपप्रचार. सतत विरुद्ध कधी कधी. स्वावलंबन विरुद्ध परावलंबन. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. विवेकानंदांच्या आईचे नाव रिकामी जागा होते. विवेकानंदांच्या आईचे नाव भुवनेश्वरी होते. रिकामी जागा रोजी स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. 12 जानेवारी 1863 रोजी विवेकानंदांचा जन्म झाला. कन्याकुमारीला रिकामी जागा देवीचे एक मंदिर आहे. कन्याकुमारीला कन्याकुमारी देवीचे एक मंदिर आहे. रिकामी जागा येथे सर्वधर्म परिषद भरणार होती. शिकागो येथे सर्वधर्म परिषद भरणार होती. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. विवेकानंदांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर. विवेकानंदांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ होते. प्रश्न दुसरा. विवेकानंदांना प्रेमाने सर्वजण काय म्हणत? उत्तर. विवेकानंदांना प्रेमाने सर्वजण बिले म्हणत. प्रश्न तिसरा. रामकृष्ण परमहंसांचे शिष्य कोण होते? उत्तर. रामकृष्ण परमहंसांचे शिष्य स्वामी विवेकानंद होते. प्रश्न चौथा. स्वामीजींच्या शिष्याचे नाव काय? उत्तर. स्वामीजींच्या शिष्याचे नाव कुमारी मार्गरेट नोबल हे होते. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. स्वामीजींनी भारतीयांना काय संदेश दिला? उत्तर. स्वामीजींनी भारतीयांना शरीर सुदृढ बनवण्याचा, स्वावलंबनाचा संदेश दिला. दुःखी माणसावर प्रेम करा. मनाला जे योग्य वाटेल तेच करा. सतत उद्योग करीत राहा.
आणि मन फुलासारखे कोमल ठेवा अशी शिकवण दिली. प्रश्न दुसरा. 11 सप्टेंबर 1893 हा इतिहासातील संस्मरणीय दिवस का ठरला? उत्तर. अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्म परिषद भरणार होती. या भाषणात स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो हे शब्द वापरले. हे शब्द ऐकताच टाळ्यांचा कडकडाट झाला. म्हणून 11 सप्टेंबर 1893 हा दिवस जगाच्या इतिहासातील एक संस्मरणीय दिवस ठरला. विषय मराठी. कविता चौथी. देवा तू निर्मिले. स्वाध्याय. समानार्थी शब्द. निर्मिले उत्पन्न केले. मंद हळुवार. तुडुंब काठोकाठ. तृप्त संतुष्ट. विरुद्धार्थी शब्द. भरलेले विरुद्ध रिकामे. तृप्त विरुद्ध अतृप्त. मोठमोठ्याने विरुद्ध हळूहळू. प्रेमळ विरुद्ध रागीट. लक्ष देणे विरुद्ध दुर्लक्ष करणे. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. देवाने काय काय निर्माण केले? उत्तर. देवाने सूर्य चंद्र तारे निर्माण केले. प्रश्न दुसरा. प्राणी कशामुळे तृप्त झाले? उत्तर. तहानलेले प्राणी पाणी पिऊन तृप्त झाले. प्रश्न तिसरा. गाणारी पाखरे कुणी पाठवली? उत्तर. गाणारी पाखरे देवाने पाठवली. प्रश्न चौथा. प्रेमळ देव कुणाला सांभाळतो? उत्तर. प्रेमळ देव सर्वांना सांभाळतो. वाक्यात उपयोग करा. चंद्र. आज चंद्र खूप सुंदर दिसत आहे. पाखरे. पाखरे गाणी गात आहेत. तृप्त. तहानलेले प्राणी पाणी पिऊन तृप्त झाले. मंद वारा. आज मंद वारा वाहत आहे. नदी. आमच्या गावात नदी आहे. विषय मराठी. पाठ 5वा. हिऱ्याची अंगठी. समानार्थी शब्द. नास्तिक निरीश्वरवादी. जप देवाच्या नावाचे स्मरण. नुकसान तोटा. अंगठी हाताच्या बोटात घालायचा अलंकार. माणुसकी थोरपणा. वनौषधी औषध. वडिलोपार्जित वारसा हक्काने मिळालेले. भांडवल द्रव्य. विरुद्धार्थी शब्द. उलटे विरुद्ध सुलटे. फायदा विरुद्ध नुकसान. मोठमोठ्याने विरुद्ध हळूहळू. विश्वास विरुद्ध अविश्वास. शेवटची विरुद्ध पहिली. कठीण विरुद्ध सोपा. खुश विरुद्ध नाखुश. थंड विरुद्ध गरम. नरक विरुद्ध स्वर्ग. स्वस्त विरुद्ध महाग. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. ही अहोरात्र रिकामी जागा करायची.
ती अहोरात्र अल्लाचा जप करायची. कासमने रिकामी जागा अंगठी ठेवली. कासमने तिजोरीत अंगठी ठेवली. रिकामी जागा माझ्याजवळच राहावी असं सारखं मला वाटतंय. हिऱ्याची अंगठी माझ्याजवळच राहावी असं सारखं मला वाटतंय. रिकामी जागा तुला नरकात ढकलल्याशिवाय राहणार नाही. अल्लाह तुला नरकात ढकलल्याशिवाय राहणार नाही. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कासम कुठे राहत होता? उत्तर, कासम बगदाद शहरात राहत होता. प्रश्न दुसरा, लतीफ कशाचा व्यापारी होता? उत्तर, लतीफ गाढवांचा व्यापारी होता. प्रश्न तिसरा, लतीफने बटव्यातून काय काढले? उत्तर, लतीफने बटव्यातून वनौषधी काढले. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, लतीफने हिऱ्याची अंगठी का तारण ठेवली? उत्तर, लतीफ हा गाढवांचा व्यापारी होता. त्याला दिनारांची गरज होती, म्हणून त्याने हिऱ्याची अंगठी तारण ठेवली. प्रश्न दुसरा, माणुसकी म्हणून लतीफने काय केले? उत्तर, लतीफने माणुसकी म्हणून वडिलोपार्जित घरात असलेली वनौषधी घेतली. कासमच्या घरी येऊन वनौषधीचा काढा तयार केला व कासमला दिला. इयत्ता 5वी, विषय मराठी, पाठ 6वा, गोष्ट लेखन. लंडनमध्ये ब्रिटिश म्युझियम म्हणून एक उत्कृष्ट संस्था आहे. हे म्युझियम 1751 मध्ये स्थापन करण्यात आले. या म्युझियममध्ये सर्व जगातील उत्कृष्ट वस्तू, अलौकिक चमत्कारिक वस्तू ठेवलेल्या आहेत. हिंदुस्थानातील जुने शिल्पकलेचे नमुने, जुनी नाणी, निरनिराळ्या काळातील शस्त्रास्त्रे, पोशाख, अलंकार सर्व काही तेथे आहेत. या म्युझियममध्ये खुद्द लंडन शहरात ठिकठिकाणी सापडलेल्या प्राचीन वस्तू कितीतरी आहेत. लंडनमध्ये एक लॉरेन्स नावाचा मनुष्य होता. सुमारे 40 वर्षांपूर्वी लंडनमधील जुन्या वस्तू गोळा करण्याचा नाद त्यास लागला. लॉरेन्स घरचा श्रीमंत होता. काम करणाऱ्या खणणाऱ्या मजुरांकडे तो जाई व त्यांना सांगे, जर खणताना कुठे काही चमत्कारिक पदार्थ तुम्हाला दिसला तर मला आणून देत जा. मजुरांनी वस्तू आणल्या की लगेच रास्त ती किंमत पण लॉरेन्स देऊन टाकी. कधी कधी 1-1 पाऊंड सुद्धा तो मजुरांच्या हातावर ठेवी. लॉरेन्स काळातील, रोमन काळातील, ट्युडर काळातील नाणी वगैरे हजारो वस्तू त्यांनी गोळा केल्या. लॉरेन्स मजुरांमध्ये प्रिय झाला, कारण तो सढळ हाताने पैसा देई. एकाच शहरात 12,000 प्राचीन वस्तू लॉरेन्सने गोळा केल्या. एका वाक्यात उत्तरे लिहा. लंडनमधील म्युझियमचे नाव काय? उत्तर, लंडनमधील म्युझियमचे नाव ब्रिटिश म्युझियम आहे. प्रश्न दुसरा, लॉरेन्सने कोणत्या काळातील जुन्या वस्तू गोळा केल्या? उत्तर, सॅक्सन काळातील, रोमन काळातील, ट्युडर काळातील अनेक जुन्या वस्तू लॉरेन्सने गोळा केल्या. प्रश्न तिसरा, एकाच शहरात लॉरेन्सने किती वस्तू गोळा केल्या? उत्तर, एकाच शहरात 12,000 वस्तू लॉरेन्सने गोळा केल्या. विषय मराठी, पाठ 6वा, मदर तेरेसा. स्वाध्याय. समानार्थी शब्द. प्रसिद्ध, प्रख्यात. धार्मिक, धर्मनिष्ठ. अट्टाहास, आग्रह. अनुभव, प्रचिती. निरोप,
संदेश, नियंत्रण, निर्बंध, निराधार, आधार शून्य, विलक्षण, अद्भुत, अढळ, स्थिर, निष्ठा, दृढ प्रेम. विरुद्धार्थी शब्द, जन्म विरुद्ध मृत्यू, लहान विरुद्ध मोठा, स्वतःची विरुद्ध दुसऱ्याची, सुरुवात विरुद्ध शेवट, शेवटची विरुद्ध पहिली, घट्ट विरुद्ध सैल, दीर्घ विरुद्ध अल्प, शांतता विरुद्ध अशांतता, प्रेमळ विरुद्ध कठोर, सोय विरुद्ध गैरसोय, आधार विरुद्ध निराधार. रिकामी जागा यांची मूळ नाव अग्नेस कोंझा बोनाइयेज. मदर तेरेसा यांचे मूळ नाव अग्नेस कोंझा बोनाइयेज. मदर तेरेसा यांचा जन्म रिकामी जागा रोजी झाला. मदर तेरेसा यांचा जन्म 20 ऑगस्ट 1910 रोजी झाला. रिकामी जागा या संस्थेने त्यांना भारतात बंगालमध्ये पाठवले. सिस्टर्स ऑफ लॉरेटो या संस्थेने त्यांना भारतात बंगालमध्ये पाठवले. 1955 मध्ये मदर तेरेसा यांनी रिकामी जागाची स्थापना केली. 1955 मध्ये मदर तेरेसा यांनी निर्मल शिशुभवनची स्थापना केली. मदर तेरेसा यांना रिकामी जागा पुरस्कार रिकामी जागा रोजी देण्यात आला. मदर तेरेसा यांना नोबेल पुरस्कार 1979 रोजी देण्यात आला. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, मदर तेरेसा यांना लहानपणापासून कशाची ओढ होती? उत्तर, मदर तेरेसा यांना लहानपणापासून प्रार्थना व धार्मिक कार्याची ओढ होती. प्रश्न दुसरा, मदर तेरेसा यांचे कुटुंब म्हणजे कोण होते? उत्तर, जगातील निराधार लोक हे मदर तेरेसा यांचे कुटुंब होते. प्रश्न तिसरा, मदर तेरेसा भारतात कधी आल्या? उत्तर, 1931 मध्ये मदर तेरेसा भारतात आल्या. प्रश्न चौथा, मदर तेरेसा यांना 2 महत्त्वाचे कोणते पुरस्कार मिळाले? उत्तर, मदर तेरेसा यांना भारतरत्न व नोबेल प्राइज हे 2 महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. प्रश्न पाचवा, डायरी लिहिण्याचा विलक्षण छंद कोणाला होता? उत्तर, डायरी लिहिण्याचा विलक्षण छंद मदर तेरेसा यांना होता. दोन 3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, निर्मल शिशुभवन या संस्थेचे कार्य सांगा. उत्तर, 1955 मध्ये मदर तेरेसा यांनी निर्मल शिशुभवनची स्थापना केली. जन्मानंतर टाकून दिलेली अर्भके, आईवडिलांचे छत्र हरवलेली बालके, अनाथ मुले यांचे संगोपन करणे हे निर्मल शिशुभवनचे कार्य होते. प्रश्न दुसरा, मदर तेरेसा यांना मिळालेले पुरस्कार कोणते? उत्तर, मदर तेरेसा यांना रॅमन मॅगसेसे फिलिपिन्स, भारतरत्न व नोबेल प्राइज हे पुरस्कार मिळाले. दीनदुबळ्यांची आई मदर तेरेसा यावर 15-20 ओळी लिहा. मदर तेरेसा यांचे मूळ नाव अग्नेस कोंझा बोनाइयेज हे होते. त्यांचा जन्म
अल्बानिया या देशातील स्कोप्जे या छोट्याशा गावात झाला. लहानपणापासून मदर तेरेसा यांना प्रार्थना व धार्मिक कार्याची आवड होती. डायरी लिहिण्याचा विलक्षण छंद त्यांना होता. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी मिशनरी म्हणून कार्य करण्याचा अट्टहास धरला. वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी घर सोडले. 1955 मध्ये त्यांनी निर्मल शिशुभवनची स्थापना केली. मानवतेच्या सेवेबद्दल मदर तेरेसा यांना रामन मॅगसेसे पुरस्कार, फिलिपिन्स भारतरत्न व नोबेल प्राइज हे पुरस्कार देण्यात आले. 5वा विषय मराठी. कविता 8वी. थोर तुझे उपकार. स्वाध्याय. समानार्थी शब्द. थोर महान, उपकार कृपा, चित्त मन, लोभ ममता, अपार आतोनात, स्मरण आठवण, ममता माया, सहाय्य मदत, वारंवार पुन्हा पुन्हा, अधिकार हक्क, विरुद्धार्थी शब्द. नीज विरुद्ध जाग, माझा विरुद्ध तुझा, स्मरण विरुद्ध विस्मरण, वारंवार विरुद्ध कधी कधी. ठिकाण जागा भरा. नीज न आली तर गीत म्हणे, प्रेम जिचे अनिवार. कोण कडेवर घेऊन फिरवी, चित्ती लोभ अपार. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. दुधाची धार कोण कुणाला देते? उत्तर. दुधाची धार आई बाळाला देते. प्रश्न दुसरा. कडेवर घेऊन कोण फिरवते? उत्तर. कडेवर घेऊन आई फिरवते. प्रश्न तिसरा. झोप आली नाही तर आई काय करते? उत्तर. झोप नाही आली तर आई गीत म्हणते. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. आईचे आपल्यावर काय उपकार असतात? उत्तर. आईचे आपल्यावर थोर उपकार असतात. आई आपल्यासाठी खूप कष्ट करते. आपल्याला लहानाचे मोठे करते. आपल्यावर चांगले संस्कार करते. प्रश्न दुसरा. आई आपल्यासाठी काय काय करते? उत्तर. आई आपल्यासाठी खूप कष्ट करते. आपली काळजी घेते. अंगाई गीत गाते. कडेवर घेते. आपल्याला गोष्टी सांगते. खायला करून देते. चांगले संस्कार करते. हात या शब्दाला वर जोडून हातावर असा शब्द तयार होतो. तसे खालील शब्द तयार करा. पंख पंखावर, दार दारावर, टेबल टेबलावर, घर घरावर, दार दारावर. 5वा विषय मराठी. पाठ 9वा. शब्दसमूह. अजातशत्रू, ज्याला कोणीही शत्रू नाही असा. अतिवृष्टी, खूप पाऊस पडणे. आस्तिक, ईश्वर आहे असे मानणारा. एत खाऊ, स्वतः श्रम न करता खाणारा. कर्तव्यदक्ष, कर्तव्य तत्परतेने पार पाडणारा. कवी, कविता करणारा. कादंबरीकार, कादंबरी लिहिणारा लेखक. कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा.
गायक, गाणे गाणारा. चित्रकार, चित्र काढणारा. जादूगार, जादूचे खेळ करून दाखवणारा. त्रैमासिक, दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे. दानशूर, खूप दानधर्म करणारे. दिनक्रम, दररोज ठरलेला कार्यक्रम. दीर्घायुषी, खूप आयुष्य असलेला. दीर्घोद्योगी, सतत काम करणारा. दैनिक, दररोज प्रसिद्ध होणारे. नटी किंवा अभिनेत्री, नाटक चित्रपटात काम करणारी. नाटककार, नाटके लिहिणारा. नास्तिक, ईश्वर नाही असे मानणारा. निरक्षर, लिहिता वाचता न येणारा. परावलंबी, दुसऱ्यावर अवलंबून असणारा. परोपकारी, दुसऱ्यावर उपकार करणारा. परिचारिका, रोग्यांची शुश्रूषा करणारी. पानपोई, मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण. पदाचारी, पायी चालणारा. पाक्षिक, दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे. पोरका किंवा अनाथ, ज्याला आई वडील नाहीत असा. फितूर, शत्रूला सामील झालेला. भाट, स्तुती करणारा. मासिक, दर महिन्याला प्रसिद्ध होणारे. माहूत, हत्तीला काबूत ठेवणारा. मूकबधीर, ऐकायला व बोलायला न येणारा. मूर्तिकार, दगडाच्या मूर्ती घडवणारा. व्याख्याता, व्याख्यान देणारा. वार्ताहर, बातम्या देणारा. वर्ग 5वा, विषय मराठी, पाठ 10वा, अर्धवट राजा. स्वाध्याय. समानार्थी शब्द. अर्धवट, अपुरेपण. उड्या, उडी. मुकुट, किरीट. संथ, सावकाश. प्रतिबिंब, पडछाया. चतुर, धूर्त. शेपटी, शेपूट. बेजबाबदार, जबाबदारीची जाणीव नसलेला. कृपा, करुणा. आभार, धन्यवाद. विरुद्धार्थी शब्द. गप्प विरुद्ध बोलका. आवडतं विरुद्ध नावडतं. उलट विरुद्ध सुलट. कृपा विरुद्ध अवकृपा. जोरात विरुद्ध हळूहळू.
स्वतःशी विरुद्ध दुसऱ्याबरोबर. शहाणपणा विरुद्ध वेडेपणा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. लहान मुलांना तर माकड चेष्टा पाहायला खूप आवडतं. एका माकडाला राजाचा मुकुट सापडला. डोक्यावर मुकुट चढवला म्हणजे कोणी राजा होत नाही. राजा बुद्धिमान असावा लागतो. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, माकड काय करते? उत्तर, माकड सारखं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारते. प्रश्न दुसरा, जंगलातून फिरताना माकडाला काय सापडले? उत्तर, जंगलातून फिरताना माकडाला राजाचा मुकुट सापडला. प्रश्न तिसरा, माकडाची शेपटी कशात अडकली? उत्तर, माकडाची शेपटी पाचरीत अडकली. प्रश्न चौथा, नदीच्या पाण्यात माकडाला काय दिसले? उत्तर, नदीच्या पाण्यात माकडाला त्याचे प्रतिबिंब दिसले. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, राजा कसा असायला हवा? उत्तर, राजा बुद्धिमान व चतुर असावा. त्याचे वर्तन शहाणपणाचे असावे. प्रश्न दुसरा, माकडाने कोल्ह्याचे आभार का मानले? उत्तर, माकडाची शेपटी पाचरीत अडकली होती. तो सर्वांना मदतीसाठी विनंती करत होता. तेव्हा कोल्ह्याला माकडाची दया आली व कोल्ह्याने माकडाची शेपटी पाचरीतून काढून दिली. म्हणून माकडाने कोल्ह्याचे आभार मानले. योग्य शब्द जुळवून जोड शब्द तयार करा. अधूनमधून, गोडी गुलाबी, धक्काबुक्की, वादळ वारा. वर्ग 5वा, विषय मराठी. पाठ 11वा, भारताची अवकाश परी. स्वाध्याय. समानार्थी शब्द. उद्योगपती, व्यावसायिक. एकमेव, एकच एक. संशोधन, नवीन शोध लावण्याची क्रिया. जिद्द, हट्ट. यशस्वी, कीर्तिमान. आमूलाग्र, वरपासून खालपर्यंत. बहुमान, आदर सत्कार. निवड, पसंती. परिश्रम, अपार मेहनत. भ्रमण, फिरणे. विरुद्धार्थी शब्द. यशस्वी विरुद्ध अयशस्वी. पुढील विरुद्ध मागील. अवघड विरुद्ध सोपे. शिस्त विरुद्ध बेशिस्त. निश्चित विरुद्ध अनिश्चित. अचूक विरुद्ध चूक. दुर्दैव विरुद्ध सुदैव. पलीकडे विरुद्ध अलीकडे. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. नासा ही अवकाश संशोधनातील एकमेव संस्था. पृथ्वीवर कोलंबिया यान 5 डिसेंबर 1997 रोजी उतरवण्यात आले. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कल्पना चावला यांचा जन्म केव्हा झाला? उत्तर, कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 ला झाला. प्रश्न दुसरा, टागोर बालनिकेतन मध्ये कुणाचे शिक्षण झाले? उत्तर, टागोर बालनिकेतन मध्ये कल्पना चावलाचे शिक्षण झाले. प्रश्न तिसरा, कल्पना चावला हिला कशाबद्दल सुवर्णपदक मिळाले? उत्तर,
कल्पना चावला हिला एरोनॉटिक्स इंजिनिअरचा कोर्स विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून पूर्ण केल्याबद्दल सुवर्ण पदक मिळाले. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कोलंबिया यानाबद्दल माहिती लिहा. उत्तर, कोलंबिया STS-87 मिशनची अवकाशात यशस्वी झेप झाली. अवकाशापलीकडील कल्पनाचे हे पहिले उड्डाण 5 डिसेंबर 1997 रोजी कोलंबिया यान पृथ्वीवर अलगदपणे उतरवण्यात यश आले. प्रश्न दुसरा, एरोस्पेस इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? उत्तर, एरोस्पेस इंजिनिअरिंग व तंत्रज्ञान या विषयामध्ये अवकाशात जाणाऱ्या वस्तू, त्यावर होणाऱ्या प्रक्रिया, होणारे विविध बदल या सर्वांचा अभ्यास केला जातो. पाचवा, विषय मराठी. कविता 15वी, सदाफुली नि गुलबक्षी. स्वाध्याय, समानार्थी शब्द. सदाफुली फुलझाड, बाग बगीचा, गुंफून माळेत एकत्र करून, नक्षी कशिदा, पाकळ्या पुष्पदल, देठ देख, खुश आनंदी. विरुद्धार्थी शब्द. पक्के विरुद्ध कच्चे, सुंदर विरुद्ध कुरूप, शेवटी विरुद्ध पहिले, हसून विरुद्ध रडून, ताट विरुद्ध वाकलेला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. सदाफुली नि गुलबक्षी बागेत अंगणात काढतात नक्षी. देठाच्या शेवटी काळा मणी, देठ गुंफून होते वेणी. गुलाबी पांढरा 2 रंग, सदाफुलीचे ताट अंग. पानं गोल पाकळ्या गोल, सांगते हसून डोल बाई डोल. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, अंगणात कोण नक्षी काढतात? उत्तर, अंगणात सदाफुली नि गुलबक्षी नक्षी काढतात. प्रश्न दुसरा, पाकळ्यांवरती काय असते? उत्तर, पाकळ्यांवरती सुंदर टिपके असतात. प्रश्न तिसरा, कुणाचे अंग ताट असते? उत्तर, सदाफुलीचे अंग ताट असते. प्रश्न चौथा, रंग कोणत्या फुलाचे पक्के असतात? उत्तर, गुलबक्षीचे रंग पक्के असतात. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कवितेमध्ये सदाफुलीचे वर्णन कसे केले आहे? उत्तर, सदाफुली अंगणात नक्षी काढतात असे वाटते. सदाफुली सदा फुललेली दिसते. या फुलांमध्ये गुलाबी आणि पांढरा हे 2 रंग असतात आणि त्याचे अंग ताट असते असे वर्णन कवितेमध्ये केले आहे. प्रश्न दुसरा, गुलबक्षी या झाडाचे वैशिष्ट्य सांगा. उत्तर, गुलबक्षी याचा रंग पक्का असतो व पाकळ्यांवर सुंदर टिपके असतात. त्याचा देठ नाजूक असतो व त्याची वेणी गुंफता येते. वर्ग 5वा, विषय मराठी. कविता 16वी, माकडाने काढले दुकान. स्वाध्याय, समानार्थी शब्द. गिऱ्हाईके, खरेदी करणारा. छान
चांगले. दुकान, विक्रीचे ठिकाण. नाचवीत, नृत्य करणे. गंध, चंदनाचा टिळा. बंद, मिटलेला. विरुद्धार्थी शब्द. छान विरुद्ध खराब. बंद विरुद्ध चालू. नवे विरुद्ध जुने. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. मनीने आणले पैसे नवे, म्हणाली शेठजी हुंदीर हवे. अस्वल आले नाचवीत पाय, म्हणाले मधाचा भाव काय. कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि म्हणाला मांडून ठेवा. माकड म्हणाले लावून गंध, आता झाले दुकान बंद. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, माकडाने काय काढले? उत्तर, माकडाने दुकान काढले. प्रश्न दुसरा, मनीने शेठजींना काय मागितले? उत्तर, मनीने शेठजींना उंदीर मागितले. प्रश्न तिसरा, अस्वलाने कशाचा भाव विचारला? उत्तर, अस्वलाने मधाचा भाव विचारला. प्रश्न चौथा, कोल्ह्याने काय मागितले? उत्तर, कोल्ह्याने गुळाचा रवा मागितला. वर्ग 5वा, विषय मराठी. पाठ 18वा, चित्रकथा. स्वाध्याय. समानार्थी शब्द. गंमत, मजा. लहर, हुक्की. आमंत्रण, बोलावणे. उपाशी, न जेवलेला. आस्वाद, चव. बेत, योजना. चूक की बरोबर ते लिहा. प्रश्न पहिला, कोल्ह्याने बगळ्याला आपल्या घरी जेवायला बोलावले. बरोबर. कोल्ह्याने खिरीचा बेत केला. चूक. बगळ्याने आमरस केला. चूक. बगळ्याला उपाशी राहावे लागले. बरोबर. कोल्ह्याला आपली चूक समजली. बरोबर. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, कोल्ह्याने कशाचा बेत केला? उत्तर, कोल्ह्याने आमरसाचा बेत केला. प्रश्न दुसरा, खिरीचा बेत कोणी केला? उत्तर, खिरीचा बेत बगळ्याने केला. प्रश्न तिसरा, कोल्ह्याला उपाशी का राहावे लागले? उत्तर, कोल्ह्याला उपाशी राहावे लागले कारण खिरीचे भांडे निमुळते होते, त्यामुळे कोल्ह्याला खीर खाता आली नाही.